गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण आहोत आता मुन्नारमध्ये. काल रात्री चालू होतो मुन्नारमध्ये, पण सीन असा झाला की जी मेन बॉर्डर आहे तिथनं कॅमेरा अलाउड नव्हता, कारण की पूर्ण जंगल एरिया होता आणि तिथनं परमिशन पण नव्हती बाईकला. तरी पण आम्ही रिक्वेस्ट करून रिक्सवर आलो आणि रात्री शूट नाही करायला भेटला काहीच, कारण की पूर्ण जंगल एरिया होती आणि कॅमेरे पण ऑफ करायला सांगितले, त्यामुळे शूट नाही करू शकलो. आता आहोत मुन्नारमध्ये, सकाळचे वाजलेत 11. फ्रेश झालो आहे आणि आता निघणार होता पण मुन्नार फिरण्यासाठी. मग आल्यावर बॅग बिग घेऊन मग निघू मदुराईसाठी. तर भेटू आपण आता जिथे इथे जाऊ, तिथे इथे दाखवतो तुम्हाला कुठे जाणार आहोत कुठे नाही ते. सो सध्या आम्ही हॉटेलमध्येच आहोत. चेकआउट करायचं काय की ते बोललेत आता बॅग बाहेर काढून घ्या, मग जाताना ते आपल्याला फ्रेश होण्यासाठी परत एकदा रूम देणार आहेत. मग फ्रेश बीच झालो का आपण निघू मदुराईसाठी. तर आता आपण जाऊ मुन्नार फिरायला. तर भेटतो तुम्हाला मुन्नारच्या आतमध्ये. तर चला मित्रांनो, आपण निघालोय मुन्नार फिरायला. गाडी पण आता कोल्ड स्टार्ट करून घेतली आहे. आता आपल्याला जायचं आहे इथनं खाली. आपण खूपच वरती आहोत. करतो ना स्टार्ट. तर जायचे आपल्याला पूर्ण मुन्नार फिरायला. मुन्नारमध्ये कुठे कुठे फिरायचं? टी गार्डन वगैरे काय काय स्पॉट आहेत. 2-3 स्पॉट फिरणार आहोत आम्ही, कारण की इथनं आम्हाला परत पुढे जायचं आहे मदुराईमध्ये. इथनं काहीतरी 170 किलोमीटर आहे मदुराई. मग आम्ही इथनं पुढे जाऊ मदुराईला. ही आपली धन्नू आणि शेल्डनने कोल्ड स्टार्ट केली आहे. मला पण करून घ्यायला लागेल, नाहीतर परत प्रॉब्लेम नको द्यायला काय. तर गाडी पण स्टार्ट केली आहे. लगेज इथेच ठेवलाय, नंतर घेऊ आपण. तोपर्यंत येऊ फिरून. मित्रांनो, आता आपण निघालोय मुन्नार फिरायला. व्ह्यू बघू शकता तुम्ही. इथल्याकडे फक्त हिरवं हिरवत दिसतोय. एकदम मस्त वाटतंय सकाळ सकाळ फिरायला. आणि आपण जिथे राहिलोय तर मला वाटतं तिथे वरच्या साईडला, हा तिथेच वरती, कारण की तिथलाच मी तो कालचा फोटो टाकला होता इंस्टाला. तर चला आता बघू पुढे पुढे जात जात काय काय दिसतोय तो. इथे काहीतरी 3 का 4 लोकेशन आहेत, ते फिरून घेणार आहोत आम्ही. आणि जो एक लोकेशन आहे तो खूपच मागे आहे, काहीतरी 30-35 किलोमीटर मागे आहे. तर आमचा विचार चालला आहे का तिथे नाही जायचं. तर गाईज आता आपण आलोय मुन्नारला फोटो पॉईंटच्या इथे. फुल पब्लिक आहे मागे. इथे नाव होता, तो पण काढलाय मुन्नार म्हणून. आणि सगळे लोक इथे फक्त फोटो काढायला थांबतात. आपण पण फोटो काढून घेऊ पटापट आणि मग निघू पुढच्या लोकेशनवर. सो खालती पण बघू शकतो मी, पूर्ण व्ह्यूच व्ह्यू आहे आणि एकदम थंड थंड हवा येते. सकाळचा टाइम आहे ना, तर हवा येणारच. शेल्डन सुरू पण झालं आहे फोटो काढायला. फोटो काढायला सुरुवात केली म्हणजे डायरेक्ट. तर आपल्याला इथं फोटो काढून घ्यायचे आहेत आणि जायचं आपल्याला नेक्स्ट लोकेशनवर. तर फोटो काढून घेतो, नंतर बोलतो तुमच्याशी काय आहे ते. हा, फोटो काढून झालेत आमचे. आम्ही निघालोय आता एलिफंट पार्कला. इथे फोटो काढून झालाय. घोडा पण बघतोय तिकडनं. खूप मस्त आहे इथं सगळं फिरण्यासारखा. हा तर बाईकवर बसून निघाला, पण मला अजून बलक लावा लावायचे, हेल्मेट घालायचे आणि जायचंय एलिफंट पार्कला.
तर भेटू आता आपण एलिफंट पार्कच्या इथे. काय एलिफंट पार्क आलेला आहे. चला आतमध्ये येईन हो पहिला, मग जाऊ आतमध्ये बघायला. पार्किंग कुठे आहे काय समजत नाही. पार्किंग शोधावी लागेल पहिले. तिथे फक्त 4 व्हीलरची पार्किंग आहे. इथं टाकू करा गाडी. ओके राहू दे. आता आपण आलोय एलिफंट पॉइंटला. तर इथे फोटो व्हिडिओ काढून तर नाही देत, इथे लिहिलंय मागे. तर नाही काढून देत. व्हिडिओ नाही काढून देत, फोटो व्हिडिओ आतमध्ये नाही, इथे काढू शकतो. फोटो व्हिडिओ नाही काढून देत, बाहेरनंच काढून देत आहेत. तर बघा मागं हत्ती आहे. तुम्ही इथनं बघून घ्या. आम्ही तर आतमध्ये जाणार आहोत, सो आतमध्ये जाऊन तर व्हिडिओ नाही काढता येणार. तुम्हाला मी बाहेरनंच दाखवतो हत्ती. हेच हत्ती बघा किती मोठा आहे तो एक. आणि आतमध्ये खूप आहेत, खूपच हत्ती आहेत. आतमध्ये दुसरे पण हत्ती आहेत. हा बघा किती मोठा आहे. आणि आतमध्ये फोटो व्हिडिओ अलाउड नाही आहेत, फक्त बाहेरूनच काढू शकतो. तर आता आम्ही पण आतमध्ये जाणार आहोत, पण फोटो व्हिडिओ नाही काढता येणार. तो सगळी पब्लिक इथे फेस बघण्यासाठी थांबली आणि वेटिंगला आहे आतमध्ये जायला. तर आम्ही जातो आतमध्ये. मित्रांनो, हत्तीवर बसण्याचा प्लॅन कॅन्सल, कारण की मागे बघू शकतो मी किती गर्दी आहे. खूपच गर्दी आहे, खूप वेटिंग आहे. कमीत कमी अर्धा तास तरी जाईल. आणि जर आम्ही दोघे आतमध्ये गेलो तर आमचे व्हिडिओ फोटो कोणच नाही काढू शकत, कारण की आमचा हेल्मेट ठेवायला पण जागा नाही इथे. तर हा प्लॅन कॅन्सल करतोय आम्ही आणि बाहेरनंच बघून मजा घेतोय. बघू शकतो मी किती पब्लिक आहे मागं वेटिंगला. हां, तर दिसतोय हत्ती. तर बाहेरनंच हत्ती बघू आणि मग निघू नेक्स्ट पॉईंटवर. तोपर्यंत हत्ती बघण्याची मजा घेतो आम्ही इथे. तर हत्ती बघून झालेत आमचे. आतमध्ये तर काय गेलो नाही, कारण की तुम्हाला दाखवलंच मी मगाशी किती गर्दी आहे. आणि तेवढा वेळ पण नाही आपल्याला, कारण की आपल्याला नेक्स्ट लोकेशन पण व्हिजिट करायचं आहे. आणि परत आपल्याला लगेच पण घेऊन गाडीवर चेक करून परत निघायचं आहे मुन्नारसाठी. त्यामुळे जास्त थांबून पण जमणार नाही. तर जितक्या लवकर होतील तितक्या लवकर पॉईंट फिरून घेतो आणि मग निघतो आम्ही मुन्नारला जाण्यासाठी. तर चला नेक्स्ट पॉईंट बघून घेऊ काय आहे तो. स्कूल आहे मुन्नार मधली, पूर्ण टेकडीवर आहे वरती. आणि आपण आत्ता पण खूपच वरती आहोत, तरी पण कारण की वाजलेत आता 12:30, तरी पण ऊन तर काय आला नाही. फक्त हवा तिथे ती पण एकदम थंड. चॉको फॅक्टरी. तर आपण पोचलोय. आपण आलोय आता चॉकलेट फॅक्टरी बघायला. मागे बोर्ड आहे त्यांचा, लिव्ह चॉकलेट म्हणून. तर चॉकलेट फॅक्टरी बघण्यासाठी आपल्याला आता आतमध्ये जायचं आहे. गाड्या लावल्यात इथेच आणि आतमध्ये चाललोय.
पहिलं आतमध्ये जाऊन बघायला लागेल काय कसं आहे तो. मग आपण काय वाटलंच तरी घेऊ पण थोडेफार चॉकलेट, नाहीतर फक्त फिरून घेऊ. कारण की आपल्या बॅगेत पण जागा नाही ठेवायला. तरी पण आपण ट्राय करू, आवडले तर नक्की घेऊ इथे चॉकलेट्स. तर इथनं एंट्री आहे, तिकीट काढावं लागतं. तिकीट काउंटर आहे, एंट्री एकदम भारी आहे. हे बघा तिकीट काउंटर, इथे मागे तिकीट काउंटर आहे आणि इथनं एंट्री केली आहे. कसं वाटतंय? एकदम मस्त ना. तर जाऊ आता तिकीट काढण्याच्या नंतर आतमध्ये. शेल्डन तिकीट काढतोय. किती आहे तिकीट? पर पर्सन 50, 50 रुपये तिकीट आहे. तेवढं काय महाग नाही आहे, कारण की इतक्या लांब आलोय तर तिकीट काढून फिरायला पण लागेलच, नाहीतर येण्याचा फायदाच काय. तर तिकीट घेतलेत. आता जातोय आम्ही आतमध्ये. जी इथनं आतमध्ये एंट्री आहे, इथनंच इथनंच एंट्री आहे. एकदम भारी प्लेस आहे, फॅक्टरी आहे पूर्ण. तर बघू आता आपण फॅक्टरीच्या आतमध्ये जाऊन. तिकीटं काढली तेव्हा सांगितलं का पहिले चॉकलेट फॅक्टरीत नाही तर गार्डन फिरावं लागेल. तर आपण चला गार्डनची मजा घेऊ. गार्डनचं नाव पण इथे कुठे मेन्शन नाही आहे. सो शेल्डनला माहिती आहे, कारण की तोच कधीपासून लोकेशन बघतोय. शेल्डन काय नाव आहे? पोटेन्शियल गार्डन मुन्नार. ओ, बोटेन्शियल गार्डन मुन्नार. हा बघा इथे आहे, मेन्शन केलेलं त्यांनी. तर बघू आतमध्ये जाऊन काय काय. फोटो मार. आणि ह्याला फोटोची पडले, जातोय तिथे फक्त फोटो काढतोय. कमीत कमी 100 फोटो झाले असतील ह्याचे या 2-3 दिवसात. नाही, माझ्या फोनात पण तुझे फोटो आहेत ब्रो. असं दे ना. हा. फोटो काढायसाठी. तर कॅक्टस ज्याच्या आतमध्ये जास्त किडे असतात ना त्याला ह्याच्यावर बसवायचं. म्हणजे कसं माहिती आहे का, सर्व किडे एकदाच निघून जातात, परत नाद नाही करणार तो. आणि खरं म्हणजे आम्हाला प्राऊड फील होतं, कारण की आम्ही दोघे आलोय एवढ्या लांब. आणि काही बोलले होते का तुम्ही नाही जाऊ शकत, आम्ही करून दाखवलंय, आम्ही आलोय. तर जलणाऱ्यांची संख्या अशीच वाढत राहू दे, मजा येते आम्हाला पण फिरायला त्याच्यामुळे आणि व्हिडिओ टाकायला पण. तर हे काही आमच्या जवळच्या मित्रांसाठी होते. तेच तर आपल्याला आतमध्ये पण खूप फिरायचं आहे अजून. इकडे बघू शकतो तुम्ही, पूर्ण कॅक्टसची झाडं आहेत वेगवेगळ्या प्रकारची आतमध्ये. आणि इथे नावं पण मेन्शन आहेत त्यांची, प्रत्येक झाडाचं नाव मेन्शन केलं आहे त्यांनी. आणि म्हणजे कसं माहिती आहे का, इथं कोणच गाईड्स नाही का जो आपल्याला काय सांगेल. तर पूर्ण झाडाविडांची नावं त्यांनी मेन्शन केलेत. या साईडला पूर्ण कॅक्टर्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. आपण संत्रा किंवा मोसंबी फक्त विकत घेऊन खाल्लाय, ते पण आपल्या इथे स्टॉल लागतात त्यांच्यावरनं. पण इथे डायरेक्ट झाडाला लागलेत. झाडाला खूप सारे आहेत, ह्या बघा किती आहेत, एवढ्या लागलेत का असं वाटतं आतमध्ये जाऊन एखादी तरी खावी, पण नाही खाऊ शकत. पूर्ण गार्डनला झाली आहे, ज्यांनीकडनं आतमध्ये कोण एंट्री नाही करू शकत. आणि खूप सारी झाडं आहेत इथे, सफरचंदाची झाडं आहेत, पण त्याला काही लागलं नाही अजून, त्यामुळे काही दाखवू नाही शकलो. तर चला पुढे जाऊया जरा. गार्डन पण फिरून झालंय. तर आता फायनली आपण आलोय चॉकलेट फॅक्टरीमध्ये. चॉकलेट फॅक्टरी जी बघण्यासाठी मी बाहेरच बोललो होतो तुम्हाला. पूर्ण चॉकलेट इथे बनतात, मशनी आहेत चॉकलेटच्या, पूर्ण मशनी आहेत इथे चॉकलेट बनतात. ते बघा बनवत आहेत पण, आणि इथे लगेच सेल होत आहेत. या पब्लिक चॉकलेट खायला, पूर्ण चॉकलेट आहेत, चॉकलेट पूर्ण पब्लिक तेच बघण्यात आहे. आणि या साईडला मसाले आहेत जे आपण घरी वापरतो.
हे चॉकलेट फॅक्टरी बघून झाली आपली. सो आता आपण जाऊ टी फॅक्टरी बघायला. चॉकलेट घ्यायचा प्लॅन तर होता, पण ते घरी नेता नेता मेल्ट झाले असते आणि कमीत कमी 250 ग्रॅम घ्यावं लागले असते. तर आम्ही इथे घेतले नाही, कारण की ते घेऊन पण फायदा नाही, कारण की इथनं जातातच मेल्ट झाले असते. तर आता आम्ही निघतोय टी फॅक्टरी बघण्यासाठी. हा बघा, लवकरच जाऊन गाडीवर बसणार आणि गायब होणार मला एकट्याला टाकून. मग मी आपला तुम्ही आता फोनच्या धुंदीत मागणं तुमचे असती call काय बंद होत नाही, काय नाही. तर आता काय करणार? मागणं असं असती मग आपली बिल्लो राणी घेऊन निघायचा. आणि हा रस्ता कुठे ना कुठे भेटतोयच मला. तर तेवढा काही इश्यू तर झाला नाही मला का मी रस्ता चुकलोय का काय चुकलोय. पण ठीक आहे, आज आपण चाललोय टी फॅक्टरी बघायला. तर भेटू टी फॅक्टरीच्या इथे. हा बघा, वाटतंय ना डाकू मंगल सिंग. चला तर मी पण आता हेल्मेट घालून घेतो आणि निघतोय. चला तर फॅक्टरी बघून झाली आहे, निघूया आपण टी फॅक्टरी बघायला. चॉकलेट फॅक्टरी बघितली, हा गार्डन पण बघितला. आता आपण निघालो टी फॅक्टरी बघायला. जर जमलं तर तिथेच एक मस्त चाय प्यायचा विचार चाललाय माझा, कारण की एवढं लांब आलो आणि इथला चाय नाही पिला तर मग फायदाच काय. तर घेऊ जरा चाय प्यायची पण मजा. तसं तर आपण पित नाही, तरी पण पिऊ. एवढं लांब आलो आहे. आपल्या इथे काय कंपनीतनं जाणार, इथनं पॅकिंग होणार, मग आपल्या इथे तो येतोय. त्याच्यापेक्षा इथे डायरेक्ट इथल्या इथे ताजा ताजा चाय पत्तीची बनलेली चाय घेऊ ना एक मस्त. परत कधी येऊ हे तर माहीत नाही, त्यामुळे आत्ताच आनंद घेऊया या गोष्टीचा. शेल्डन मला कसं चाललं आहे पुढे, त्याचा सीन असा आला आहे तर त्याने टँक बॅग ठेवली आहे रूमवर. तर त्याला मॅप पण लावायला जमत नाही, कारण की मोबाईल होल्डरच नाही आहे जिथं आपण मोबाईल ठेवू शकतो. आणि जो एक आहे तो फक्त टँक बॅगचा ऑप्शन आहे, कारण की त्याला गाड आहे. ही बघा इकडे फक्त बायकर्स येत आहेत लांब लांबवरनं. कारण की युवत असं आहे, जो इकडे येणार तो फिरणारच, कारण की फिरावं लागेल. एवढं भारी प्लेस आहे बघा तुम्ही. 1 वाजून गेला तरी पण ऊन तर काही येत नाही आहे, फक्त थंड हवा. आणि जे आपल्याकडे खूप कमी बघायला भेटते, कारण की आपल्या इथं फक्त बिल्डिंगच बिल्डिंग झाले, त्यामुळे पूर्ण हीट मारते. आणि इथे ऊन, फक्त थंड हवा. ही बघा, ही दिसते तीच टी फॅक्टरी आहे. आपण आता तिथंच चाललो आहे टी फॅक्टरीच्या इथे. पण मी आलो त्यापासून एक नोटीस केली आहे, पूर्ण रस्ता क्लीन आहे, नाही रस्त्याला घाण आहे, नाही कुठे असा म्हणजे घाणच नाही टाकली, टाकूनच नाही दिली, नाही कोणी ते साफसफाई करायला दिसत. पण तरी पण बघा तुम्ही, पूर्ण क्लीन रस्ता दिसतोय, आजूबाजूला पण घाण नाही आहे. याचा अर्थ एकदम साफ आणि क्लीन ठेवला इथला परिसर. इथे एक एक गाडी पास होते, बघू शकता मी, लाईन लागल्या पूर्ण गाड्यांची. आणि आपण बायकर्स, आपल्याला सर्व रस्ते माफ आहेत. बाईक घ्यायची आणि निघायचं. हे बघा सर्व गाड्या लाईनला आहेत आणि आपण पोचलो पण इकडे. चाय बाजार, हो इथेच आहे ती फॅक्टरी पूर्ण. चला आपण पोचलोय फॅक्टरीच्या इथे, चाय फॅक्टरी. हा चाय बाजार आहे, त्याच्या मागे फॅक्टरी आहे. तर आपण पहिले फॅक्टरी व्हिजिट करणार आहोत, मग त्याच्यानंतर याच्या आतमध्ये जाऊ आणि बघू. तो पूर्ण पार्किंग आहे, खूप जागा कमी आहे पार्किंगला, त्यामुळे त्या गाड्या बाहेर थांबल्यात. तर आता आपण जातोय फॅक्टरीच्या आतमध्ये.
मित्रांनो गेलो होतो फॅक्टरी बघायला आतमध्ये, पण आतमध्ये गेल्यावर समजला का मोबाईल नॉट अलाउड, त्यामुळे आतमध्ये काही व्हिडिओ नाही काढल्या. तर इथे आता प्लॅन चालला आहे चाय प्यायचा. सो पहिले चाय पिऊ मस्त, चाय पिता पिता व्ह्यूची पण मजा घेऊ. सॉरी आपल्याला आतमध्ये जाऊन व्हिडिओ नाही काढता आली, ठीक आहे. पण फॅक्टरी तर बघून झाली आमची. तर आता आम्ही चाय पिऊ आणि मग बघू, जायचा विचार चालला आहे डायरेक्ट रूमवर. काय शेल्डन पण आलाय चाय घेऊन, चाय घ्यायला गेलेला. दोन्ही कप बघा कसे घेऊन आले. तर काहीच या चाय प्यायला. सो टाउन फ्लेवर, चायमध्ये पण फ्लेवर आहेत. मी फर्स्ट टाइम ऐकला इतके फ्लेवर असतात म्हणून. खूप सारे फ्लेवर आहेत. शेल्डन मला तिथनं विचारत होता कोणता आणू, बोललो जो इथला फेमस आहे तोच. तर शेल्डनने हा घेतलाय, बघू टेस्ट काय. हा वाव, एकदम मस्त लागतोय. आणि त्यात मागच्या साईडला व्ह्यू, त्यात अजून आनंद येतोय चाय प्यायला. चाय तर पिला ना, मग आता ज्याच्यापासून चाय बनतोय म्हणजे जी पावडर बनते ते तर बघायलाच लागेल. तर हे आहेत चहा पावडरचे झाडं. आणि आम्ही पण आलोय, बोललो याच्यात पण 1-2 फोटो तर झालेच पाहिजेत, म्हणून याच्यात आता फोटो काढू आणि मग जाऊ डायरेक्ट रूमवर. गेल्या गेल्या पहिले लगेज बांधून घेऊ, गैरअप होऊ. आणि पहिलं तर मला शोधायचं गॅरेज, कारण माझ्या बाईकची जी चेन आहे ती खूप लूज झाली आहे, त्यामुळे ती चेन सेटिंग करून घ्यायला लागेल. आणि माझा ब्रेक पण फेल होतो टायमिंगला हीट झाल्यावर, तर त्याचं पण काहीतरी सोल्युशन काढावं लागेल. ह्याचा एक चायमध्ये जमला नाही, तसा माणूस पण तसाच आहे, त्यामुळे एक चायमध्ये तो होणार नाही. त्यामुळे तो परत जाऊन दुसरा चाय घेऊन आला आणि यायला पिण्यासाठी कुठं आलाय बघा, डायरेक्ट मल्यात. बघू शकतो मी पूर्ण झाडं, पण एक लेवलमध्ये कटिंग आहेत, मस्त वाटतंय बघायला ते. तर आम्ही पण आता फोटो काढतो आणि मग निघतो आपल्या हॉटेलवर. तर भेटू आता आपण लगेज आणि गेअरअप करताना. तर तोपर्यंत बाय. जे मला खायचं होतं, म्हणजे खाय तर एकदम स्वस्ती गोष्ट, पण ती खाण्यासाठी बाईक फिरवली आहे आम्ही मागे. तो आता शेल्डन तिथं पोचला आहे आणि तो खाण्यासाठी मी परत गाडी फिरवली. हे ब्रो, तेवाला रेडवाला, हां तेच रेडवाला. तर त्यासाठी आम्ही परत बाईक फिरवली मागे ते खाण्यासाठी. आहे तर एकदम स्वस्ती चीज, पण मला खूप आवडते म्हणून आम्ही गाडी फिरवली. पाटी घे ना. तर आम्ही इथे नाही खाता, ती घेऊन जाऊ तिकडे रूमवर खायला. गाईज हे बघा काय घेऊन फिरतोय, गाजर खायचे बोलतोय. आणि खरं म्हणजे जी आम्ही बाईक फिरवली ना, आम्ही पुढे गेलो होतो हे खाण्यासाठी, आम्ही परत मागे गाडी घेतली कारण की हे मी जाताना बघितले होते. तर मी त्याला सांगितलं शेल्डनला का हे खायचं आहे, म्हणून आम्ही पुढे गेलेलो, मागे आलो आणि इथनं यांनी गाजर घेतलेत. किती रुपयाचे गाजर आहेत? ओनली 20. अन्न बोलला 30 रुपये. मी बोललो नाही 30 नाही देणार, 20 देणार. अन्न बोललो ठीक आहे, घेतलं होता पण जातो. तर यांनी इथल्या भाषेची वाट लावायला घेतली पूर्णपणे. वाट नाही बोलतोय तर मराठीच, पण ते अशी वाटतंय जसं खरंच अण्णा बोलतोय. तर चला हे खायला जाऊया, रूमवर निघतोय आम्ही पण. काहीच तर ठरल्याप्रमाणे आपला गाडीवरती लगेज बांधून झालाय, शेल्डनचा पण झालाय आणि गेअरअप पण झालाय. तर आता आपण निघणार आहोत आपल्या लोकेशनवर, जो आहे मदुराईमध्ये मीनाक्षी टेम्पल. तर वाजलेत काहीतरी 3-3:30. आम्हाला पोचायला कमीत कमी 2-3 तास जास्त जातील ना ब्रो, जास्त जातील. तर आता आपण जितकी नॉनस्टॉप खेचताल तितकी खेचणार आहोत गाडी. मग आपण भेटू डायरेक्ट रस्त्यामध्ये. तर चला निघतोय आम्ही पण. चला गाईज, तर आपण आता निघालोय
मदुराईसाठी. आता बघू, जर थांबलो तर ठीक, रस्त्यात कुठे नाश्ता इष्टाला प्लॅन तर नाही आहे, कारण की इथनं चेक केला काहीतरी 7:30चा टायमिंग दाखवतोय पोचायला, म्हणजे 8-8:30 तर वाजतीलच. आणि जर थांबलो तर आहेच 9-9:30चा टायमिंग. तरी बघू आता, कारण की प्रॉब्लेम असा होतोय तर रात्री, म्हणजे जास्तच रात्र झाली तर समोरचा दिसायचं पूर्ण बंद होतोय, कारण की पूर्ण धुका पडतोय. त्या स्मोकमुळे काही दिसतच नाही आहे. म्हणून बोललो बघू, तरी स्टॉप घेतला तर नक्कीच भेटू आपण स्टॉपवर, नाहीतर आहेच आपला रनिंगमध्येच सर्व. तर आपण आता फायनली निघालोय. रस्ता बघा फक्त, रस्ता घरून विचार केला होता त्या गाड्या एकदम आस्ती चालू, गाड्या तर आम्ही आस्तीच चालवतोय, पण हे जो लीन मारायला मजा येते ना, घरून विचार केला होता की लीन बिन नाही मारू, कारण की आपल्या गाडीवर लोड आहे. पण हा रस्ता कंट्रोलच होऊन नाही देत, पूर्ण पाहायचे हे गुडघे आहेत ना, हे टेकत येत आहेत. बघा तुम्ही शेल्डनकडे बघून तुम्हाला समजतच असेल. आणि माझी गाडी तर त्याच्यापेक्षा अजून, म्हणजे ही आहे गाडीला, त्यामुळे ते अजून वागते खाली. आता बघा तुम्हाला बघितलं. आणि हे बघा, हॅलो एव्हरीवन. तर आम्ही आता पोचलोय परत तमिळनाडूमध्ये. आताच केरला क्रॉस केलाय, तमिळनाडूमध्ये पोचलोय. आणि मागचा व्ह्यू बघा, आणि तो एकदम वरती जो दिसतोय ना, तिथनं आलोय आम्ही. तो आता धुक्यामध्ये गायब झालाय, पण खूपच वरती येतो, काहीतरी 53 किलोमीटर आलोय खाली, अजून बाकी आहे. आणि खालती बघा किती आहे, एकदम खाली दिसतोय. तिथपर्यंत जायचं आहे, तरी कमीत कमी होईल 15-20 किलोमीटर, जास्त होईल ना ब्रो? हां, 15-20 किलोमीटर तरी होईल. हे आमच्या गाड्या हिट झालेत, जरा थांबलोय आणि खूप मजा घेत घेत आलोय. असे रस्ते भेटले तर गाडी चालवायला एकदम मजा पण येते. वरच्या साईडला बघा, हा जो पूर्ण डोंगर एरिया दिसतोय ना, इथनं खालती जायचे आपल्याला, पूर्ण खालपर्यंत उतरायचं आहे. मित्रांनो, आता पोचलोय आपण रामेश्वरम मध्ये. तर वाजलेत रात्रीचे 12 आणि थांबायचा प्लॅन होता मदुराईमध्ये, पण खूप पाऊस होता आणि त्या पावसामुळे मला रात्रीचा शूट पण नाही करता आला. खूप म्हणजे खूपच पाऊस होता, पूर्ण भिजून गेलोय. तर हातात चेंज केलाय, रूमच्या बाहेरच उभं आहे, चेंज केलाय आणि कपडे पण वाळत ठेवलेत, कारण की पूर्ण कपडे भिजून वाट लागली. तर मदुराईमध्ये न थांबता आपण डायरेक्ट आलो रामेश्वरमला. आणि आता खूपच दमलोय, बेकार थंडी आहे, बेकार पाऊस आहे, खूप म्हणजे खूपच पाऊस आहे. तर सॉरी, रात्री ब्लॉग शूट नाही करायला जमला मला, कारण की मोबाईलची बॅटरी पण संपली होती, गोप्रोची पण बॅटरी संपली होती आणि पाण्यामुळे तर काही जमलंच नाही, पूर्ण भिजून आलो होतो. तर आपण हा ब्लॉग इथेच संपवू आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच.